साहेबराव कोंडेगाव गाव सावरगाव आपला 20 तास झाला उपाय. तर काल बी 2 कॅन्ड पुढे समोर असताना ते संपलं. आता बी 600 लिटरची कॅन्ड समोर त्याला म्हणलं 30 लिटर द्या असं द्या बोलला कॅन्डा गणेश. तर ते म्हणते आमच्याकडं काही हे नाही केलं तर सहज बंद करतो. डिझेलच नाही. बघा आता कसं करावं काय. तुम्हाला डिझेल कशासाठी पाहिजे? ट्रॅक्टरसाठी पाहिजे शेतीमध्ये पलटीला. सकाळी किती वाजल्यापासून? सकाळी 4 वाजल्यापासून. जिल्हा प्रशासन तर म्हणते पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही, जिल्ह्यात भरपूर आहे. पण जिल्ह्यात भरपूर आहे पण भेटत नाही रिक्षा. भेटल्यावर चांगला आहे. परेशानी होती शेतकऱ्यांची पावसामुळं वाहनवाल्याची बेजारी असं झालं. बाकी काही जोरात आवाज. डिझेल हे प्रत्येक माणसाला द्यायला पाहिजे. कमीत कमी 4,000 द्यायला पाहिजे. एका माणसानं 7,000 दे 600 लिटर घ्याले. दुसऱ्या शेतकऱ्याला काय पडतं काही. शेतातली समधी कामं सोडूनच आहे. इथं बारीला लागावं लागेल. सकाळी 7 पासून आलो अजून जेवलो नाही. घरी जाऊन जेवावं लागतं. आता डिझेलचा साठा संपत आला. आता भेटते की नाही आपल्या कॅन्ड समोर 25 कॅन्ड आहेत. सतीश बळवंतराव पाटील शिंदे दाताळकर. मी आज 2 ट्रॅक्टर घेऊन गावामध्ये लावलो. प्रत्येक ट्रॅक्टरवर 1,02,000 रुपये हप्ता आहे आणि प्रत्येक आता मेच्या 3 तारखेला हप्ता आला आहे. ट्रॅक्टरवाले हप्तेवाले त्याचं काही चुकीचं नाही. ट्रॅक्टरला प्रत्येकाला आपण पहिले लोन घेतल्या हप्ता फेडायचा आपला बाकी आहे. कारण ट्रॅक्टरचं डिझेल भेटण्या गेल्यामुळं काम बसतं शेतामध्ये आणि आपण आता स्वतः डबल घेऊन 2 टँकर घेऊन साईडला बांधला बसलो. मी दाताळ्याहून इथं लोह्यामध्ये आलो. कोणत्याही ट्रॅक्टरवर पंपावर डिझेल भेटत नाही. मी आज भरपूर परेशानीमध्ये आहे. शासनाला माझी एवढीच विनंती आहे की बाबा कोणत्याही शेतकऱ्याला टँकमध्ये आता प्रत्येक पंपवाला काय म्हणते तुम्हाला टँकमध्ये डिझेल भेटत नाही. आता तुम्ही सांगा ट्रॅक्टरवाल्या शेतकऱ्यामध्ये जर शेतीमध्ये जर बसलं जोपर्यंत पंप मारून चालू जरी होईना गेलं तरी पंपवाला काय म्हणते बाबा शेतामध्ये पंपावर ट्रॅक्टर घेऊन या शेतामधून. तिथं कसं आणावं याच्यामध्ये भरपूर परिस्थिती. आज माझं गाव इथून जवळपास 40 किलोमीटर आहे. तिथं इथं ट्रॅक्टर कसं आणू याचा विषय नाही. बाबा 1-2 लिटर टाकून ट्रॅक्टरला का 1-2 लिटरमध्ये लोह्याला येत नाही. माझं गाव 40 किलोमीटरमध्ये गाव आहे. मग तिथून इथपर्यंत येऊपर्यंत भरपूर टाईम जवळपास 1 तास तर आहे. 1-2 तास जाणं 1 तास आणि जाणं 1 तास 2 तास. 2 तासामध्ये मी गावामध्ये जवळपास 3 एकर काम करतो शेतीचं. शेतकरी वेळेवर प्रत्येका शेतकऱ्याच्या हळदीचे पैसे वेळेवर नाही. कोणताही शेतकरी काय म्हणते बाबा माझ्या हळदीवर पैसे देऊ. मी आज माहिती लोकांचे व्याजाचे पैसे घेऊन इथं आलो आणि इथं डिझेल भेटत नाही. मग याच्याविषयी आम्ही काय करावं शेतकऱ्याला एवढंच शासनाला एवढीच विनंती आहे. आणि आमचा विशेष म्हणजे आमच्या लोहा कंदा तालुक्याच्या प्रताप पाटलाला चिखलीकर साहेबांना एवढी विनंती आहे बाबा विनंती करावं साहेब तुम्ही काही पण करा पण लोहा कंदासाठी भरपूर विकास केला आहे तुम्ही आणि करणार. त्याच्यासाठी एकच विनंती आहे साहेब फक्त लोहा कंदासाठी फक्त डिझेलची मागणी जरा जास्त करा. भरपूर दाताळाचा विकास झाला तुमच्या मार्फत काही विषय नाही. फक्त एक विनंती आहे बाबा फक्त शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा आणि शेतकऱ्याचा ट्रॅक्टरचा विषय घेऊ नका. कारण शेतीचा विषय करा. विमा कंपनी अजून लोहा कंदा तालुक्याला भेटली नाही. लोहा तालुक्यामध्ये भेटली आता काही हे नाही. पण फक्त एकच विनंती आहे तुम्ही फक्त शेतकऱ्याला ट्रॅक्टरसाठी डिझेल द्या. सकाळपासून कितीपासून आहेत तुम्ही? सकाळी 7 वाजता मी इथं आलो. एक पिकअप बाहेरला लागलं. पिकअपमध्ये डिझेल लागलं. पण कॅन घेऊन जे आलो हे कॅनमधले 2 कॅन घेऊन आलो 2 ट्रॅक्टरसाठी. पण अजूनही एक काही थेंब डिझेल भेटला तुम्हाला समजते का? फक्त एकच विनंती आहे फक्त डिझेल द्या. काय आम्ही काय आमच्या संसाराला लोक जास्त डिझेल घेऊन चालले 10,000 भराव कसे परेशानी. मेच्या 3 तारखेला मी माझा ट्रॅक्टरचा सुंदरम फायनान्सचा हप्ता आहे. त्याचे काय चुकीचे नाही. सुंदरम फायनान्स नांदेडला बँक आहे. बापनाला तुम्ही आता माझे प्रत्यक्ष बळवंत बापूराव शिंदे याच्या नावानं ट्रॅक्टर आहे. त्याच्या नावानं फक्त विचारा बाबा याच्या ट्रॅक्टरचा हप्ता रुकला का. कारण शेतकऱ्याचं कामच करणाऱ्याला शेतकरी पैसे देतील कसे. बरोबर आहे सर. मग याच्यावर नंतर तुम्ही अभ्यास करा साहेब. मला तुमची एक विनंती आहे बाबा शेतकऱ्याला काहीतरी द्या. शेतकऱ्याला भरपूर काय तुम्हाला सांगतो. मला आज 2 ट्रॅक्टर एक पिकअप असल्यामुळं
आज मी हप्तेवाले परेशान करत टेम्पोचा हप्ता आला पिकअपच्या महिन्याचा त्याला डिझेल भेटल्यामुळे आज त्या टेम्पो नेऊन मोंड्यामध्ये लागले नव्या मोंड्यामध्ये हळद घेऊन गेले ट्रॅक्टरची बॅटरी टेम्पोचं डिझेल पूर्ण संपले त्याच्यामुळे पूर्ण लो झाले आता तिथे इथून डिझेल घेऊन जाऊन तिथं 5-6 लिटर टाकल्याशिवाय गाडी घरला येत नाही त्या शेतामध्ये भेटले हप्तेवाले परेशान करायत मी काय करू मला फक्त एकच विनंती आहे साहेबाला बघा साहेबाला काय साहेबाचा काय घरचं डिझेल नाही फक्त साहेब एकच विनंती आहे तुमच्या जेवढी प्रोसेस होईल देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करा तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला विनंती करा तुमचं पोच आहे दूरपर्यंत तोपर्यंत लोहा कंदासाठी विनंती करा बाबा फक्त एक डिझेल द्या ओके धन्यवाद.